पावसाच्या संदर्भातील बातमी सविस्तर पाहूयात। गंगापूर धरणामधून गोदावरीमध्ये विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये त्याचमुळे मोठी वाढ झाली आहे। रामकुंड गोदा घाटावरील मंदिरांना पाण्याचा वेढा असल्याचं चित्र बघायला मिळतंय। गोदा घाट परिसरातील छोटे पूल सुद्धा सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। दरम्यान रामकुंड परिसरामधून या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। नाशिकमध्ये आज सकाळपासून गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। मी आता गोदा घाटाच्या परिसरामध्ये आहे। समोरच्या या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर गोदावरी नदी दुथडी भरून वाहते, पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरातली जी लहान मोठी मंदिरं आहेत त्या मंदिरांना आता गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रशासनाकडून आता अलर्ट देण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीने सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। नागरिकांनी देखील पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, पाण्यात जाऊन सेल्फी काढण्याचा अट्टाहास करू नये अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही।